निरीक्षण करण्यात येणाऱ्या शौनकादी विषयी पुराण सांगणारा सभा विषय चालला. विषय विचारता ही मनुष्यष्टा मनातील सर्वपणे कोणत्या प्रकारे आपल्याला प्रश्न मिळतात ते एकमेकांची छाया करावी अशा बुद्धीने अनेक लोका करत असताना मनुष्य लोकात आले आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये बघून अनंत प्रकारची दुःखे सर्व भोगीत आहेत व पायापर्यंत वरुणाने वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारी भगवंताला पाहून नारद मुनींनी भगवंताची स्तुती करण्यास आरंभ केला. नारद मुनी म्हणाले, ज्याचे स्वरूप अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असो कार्यक्रम ह्या जाग्याचेर गेली 40 वर्सां जायत आसा. अशी दत्त जयंती पयलीं जाताली. एक मोठ्या प्रमाणात आमी गेल्या 4 वर्सां कडेन करपाक लागल्या आणि सत्यनारायणाची पुजा ही आमचें 4थें वर्स आणि तशेंच ह्या देवळान ध्वजारोहण करतात. आणि 14 तारखेक 14 ऑगस्टाक जो अखंड भारत हो विषय घेऊन आम्ही अनाम वीरांसाठी एक पंटी प्रज्वलित करण्याचे काम करतात. प्रत्येक जे आमच्या भाविक असतात ते एक पंटी पेटयतात, ते 14 तारखेक जातात. असे विविध कार्यक्रम हांगा जायत असतात. आणि दर पौर्णिमा म्हणजे प्रत्येक वर्ष महिन्याक जी पौर्णिमा येता, वर्षाच्या 12 महिन्याची पौर्णिमा हांगासर उत्सव मनयलो जाता. दनपारचो महाप्रसाद आणि अशा प्रकारचे विविध कार्यक्रम हांगासर जायत असतात. आणि हे सगळे कार्यक्रम करत जाल्यार आमी जे सगळे जाण आसात, जे आमी सुरवाती पासून आसूं किंवा पयलीं पासून आतां नवे कोण आसूं, हे सगळे मेळोन एकठांय येवन श्रमदानाच्या आधाराचेर हे सगळे कार्य उभे केल्ले आसा. आणि हे अशा प्रकारचे उभे करत असताना जो आनंद मेळटा, जो एक देवाची भक्ती, जावं देवाचे जे आमकां आशिर्वाद मेळटा, जे म्हणजे कशें आसा, जे जावंक शकना ती गोष्ट जेन्ना हात घालता ती अशक्यप्राय ती गोष्ट 1-2 मनशां कडेन जावन वयता. आणि अशे सगळे उत्साहांतल्यान आमी हे कार्यक्रम घडोवन हाडटात. आमकां बरें दिसता कित्याक हे देवूळ म्हाका दिसता गोंया भितर पयलेच देवूळ आसतलें. कित्याक अशें श्रमदान करून अशी इतकी झिरोसून वयर येयला ते खरेंच उमेद दिसता. आणि खूब कामां जाल्ले आसात. आमी चिंतलेले बाबा इतले व्हडले देवूळ उबी जातले कशें, पण आमचे सदस्य आहात सगळे जाण मेळोन आमी श्रमदान करून हर रविवाराक आमी हांगा येतात, संडे येतात. आणि आपल्याक जाय ते आमकां हें ना म्हणल्यार हेच करपाक जाय तेच करपाक, पण ऑटोमॅटीक कामां जातात. पण हांव आमच्या बाकीच्या सदस्यांक सांगता अशेंच तुमी संडे येवपाचे आणि आपापले हातभार लावपाचे आणि हेच्या पेक्षा बरें आमकां जावपाचें आसा. आणि फ्युचराक आनी हेच्या व्हडले जातले. आणि अशें देवा मुखार प्रार्थना करता हेच्या बरें जावपाचें म्हणून. एक अपेक्षा म्हटल्यार आमचे ते आतां पत्रकार बांधूनी आमकां ह्या गोष्टीक मातसो हातभार लावपाचो आणि ह्या गोष्टीचो जातातलो जाता अख्ख्या गोंयांत प्रसार करपाचो आणि गोंयच्या भायरय पावोवपाचो प्रयत्न करपाचो. कित्याक आमी ह्या समाजाक, आमच्या हिंदू समाजाक एक एकठांय करपाचो एक आमचो बारीकसो प्रयत्न चल्ला.
तेका आमी आमचो अजित बाब आहा, बाकीचे सगळे कमिटी मेंबर आहा, म्हटल्यार सगळी हांगा अशी कमिटी अशी काय ना, हांगा सगळो प्रत्येक जण हो कमिटी मेंबर आसा. जो आता आमी एक कार्य आमी चिंतला बाबा आमच्या धर्मासाठी, आमच्या राष्ट्रासाठी कितें तरी करपाचें एक बारीकसो प्रयत्न आहा. तेका हांगासून खंयसर तरी आमी एक प्रयत्न सुरू केलेलो आहा. त्या बरोबर आमकां एक बारीकशी एक कशी तरी प्रसिद्धी मेळोनी, हे सगळ्यांच्या हेचेर पावनी अशें आमी माध्यमा कडल्यान तुमचे कडेन मागता. नमस्कार. तर म्हणजे ह्या सगळ्या कामाची जी सुरुवात असली ती आम्ही जी सुरुवातीचं शिवजयंती मंडळ जे स्थापन केला, पवित्र युवा कला मंडळाच्या जो शिवजयंतीचा कार्यक्रम आम्ही चालू केलो, त्या कार्यक्रमाच्या निमित्तान 2015 पासून आम्ही सगळेजण एकत्र येत गेलो. ह्या संपूर्ण कामात गोंयाभरचे लोक आहात, संपूर्ण गोवाभरच्या लोकांचे ह्या कामात समर्पण आसा, योगदान आसा आणि ह्या सगळ्या समर्पणाच्या कामाचे सगळं काम उभे आसा. 2015 जेव्हा तर काम चालू झालं त्या टायमाचेर आमच्या तकलेन हे काही गोष्टी नसले, पण जेव्हा तर काम जेव्हा तर हळूहळू पुढे सरत गेला, त्यामुळे अनेक माणसं एकत्र गेली आणि ही जी वास्तू आसली त्या वास्तूचो खंय तरी उद्धार जावचो असो विचार सगळ्यांच्या मनात येलो. पण हे सगळें करत असतना ह्या सगळ्यांनी केलेले जे श्रमदान आसा, आर्थिक दान आसा, आपलो वेळ आसा, आपली नोकरी आसा, किंवा आता पूजा करण्यावर संतोष आसा, मेस्त्री अन्य सहकारी आसा, ह्यांच्यांनी सगळ्यांनी केलेली जी कामां आसा काय ना त्यांची ही सगळी सुवर्णाक्षरान नोंद करण्यासारखी आसा. पण ह्यांची नावां सुवर्णाक्षरान नोंद करच्या पयलीं ह्यांची जे घराकडली जी फॅमिली आसा, त्यांचे जे मिसेसी आसा, त्यांचे सौभाग्यवती आसा, त्या सौभाग्यवतींची सुद्धा नावां ही सुवर्णाक्षरान लिवची पडटली. कारण अशें म्हटलें वयता की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या फाटल्यान एखादी स्त्री उभी आसा, तशी ह्या सगळ्या हांगसर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या फाटल्यान जे त्यांची घरची मंडळी आसा, त्यांची मिसेसी म्हणजे सौभाग्यवती आसतले, त्यांचे आई आसतले, वडील आसतले, भाऊ आसतले, हे सगळे खंबीरपणे उभे रावले की तुम्ही सरा फुडें सरा, आम्ही काम करा. त्यांच्यानी ह्यांच्या कोणाचेच पांय आमचे फाटी वळूंक ना. त्यामुळे हे काम फुडें उरलेलें आसा. म्हणजे ह्या कामाच्या सगळ्याचो जेन्ना आमी तुम्ही खंय तरी हेची नोंद घेतल्या, ह्या कामाचो जेन्ना खंय तरी इतिहास बरयलो वयतलो, त्या टायमाचेर त्या सुवर्णाक्षरान जेन्ना ही नावां बरयली वयतली, त्या टायमाचेर ह्या घरची जी मंडळी आसा त्यांचे सुद्धा नाव बरोवचें पडटलें. कित्याक ती खंबीरपणे फाटी उरली, त्यामुळे हे काम फुडें उबे रावले. आणि हे काम कित्या खातीर उबे रावले आसा, हे फक्त तर हे दत्तात्रय देवाचे हे फक्त भक्ती मंदिरच न्हू, तर हे राष्ट्र मंदिर जावचें. ह्या राष्ट्राच्या जी सगळी जी देवळां आसा त्यांच्यानी फुडें काम कशें करचें. आतां आमी हांगसर राष्ट्र ध्वजवंदन केले, ज्या टायमाचेर आमी हांगासर चालू केले हे त्या पहिल्या दिसा पासून, म्हणजे पहिल्या जो स्वातंत्र्य दिन येयलो किंवा 26 जानेवारी येयली त्या दिसा पासून आमी हो दिवस साजरो करपाची तयारी केली. हे करता आसतना इतलेच आमचे सगळे ध्येय आसा की आपले हे सगळे देवाची भक्ती करता आसतना आमकां खंय तरी राष्ट्राचे भान आसचें. आणि राष्ट्राचे भान आसचें म्हणजे कशें, फक्त 15 ऑगस्ट सेलिब्रेट केलो किंवा 26 जानेवारी सेलिब्रेट इतल्या पुरतेच न्हू, जाल्यार तितून प्लास्टिकचो वापर आसा, पर्यावरणाचें रक्षण आसा, पाणयाचो विनियोग आसा. आता कशें चल्लेलें आसा की समजा आतां आमी आतां पूजा करता, पूजेक आमी भरपूर अन्न प्रसाद करता. प्रत्येक जाणांक दिसता कितें तो अन्न प्रसाद कोणाक कमी पडचो न्हू, पण आमी खूप अन्न प्रसाद करता, पण तो पावान मगे उरता. पण आमची सगळ्यांची धारणा अशी आसा की थोडो तो प्रसाद कमी पडल्यार करता, पण तो वेस्ट वचचो न्हू. तो अन्न भायर उडोवचें पडोंक जायना, ते कोणाच्या तरी पोटाक लागूंक जाय. हयसर पाणयाची व्यवस्था आसा किंवा अन्य काही व्यवस्था आसा, हे सगळ्या जाणांनी ह्या पर्यावरणाचो पूर्णपणे विचार करून हे सगळे गोष्टी केल्ले आसा. आणि हे सगळे केल्ले गोष्टी आसतना हे जे सगळी जी मंडळी आसा, हे सगळी मंडळी एकत्रितपणे व्यवस्थित रित्या सगळे काम करता. आणि हेच्या फुडें हे काम आणि मोठ्या प्रमाणात फुडें उबे रावचे आसले. आणि आमच्या सगळ्यांचे एक ध्येय आसा की हे दत्त मंदिर आसा, हे दत्त मंदिर देवाची दत्तात्रयांची पूजा करता आसा, भक्ती मंदिरा बरोबरच हे राष्ट्र मंदिर म्हणून फुडें येवचे आणि संपूर्ण देशभरात ह्या मंदिराचो गाजोवाजो जावन ह्या सगळ्या नाव मेळचे. धन्यवाद.